ई-केवायसी मध्ये सुधारणा करण्यासाठी पोर्टल पुन्हा सुरू झाल्यानंतरही लाडक्या बहिणींच्या समस्या कायम असल्याचं दिसतंय। अनेक महिलांना पोर्टलवर लॉग इन करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पैसे न मिळालेल्या अनेक महिलांना पोर्टलवरील तांत्रिक समस्यांना कोणीही उत्तर न दिल्यामुळे त्यांना प्रक्रिया पूर्ण करता आली नाहीये। लाभार्थ्यांना 31 मार्च पर्यंत दुरुस्ती करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे, मात्र पोर्टलवर प्रवेश करू शकत नसल्यानं समस्या कायम आहे। तर नाशिकमधून बातमी। नाशिकमधील जवळपास 1.5 लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित आहेत। केवायसी अपूर्ण राहिलेली आहे आणि त्यामुळे सदोष असल्याचा फटका त्यांना बसलेला आहे। हप्ता रखडल्यानं महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे। ई-केवायसी साठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यात ज्या महिलांचे ई-केवायसी अपूर्ण राहिलेले आहेत अशा सुमारे 1.5 लाख लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत। या महिलांसाठी शासनानं ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे। 31 मार्च पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले। राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू असताना जिल्ह्यातील अनेक महिलांचे अर्ज केवायसी अपूर्ण असा शेरा लागल्यानं प्रलंबित राहिलेले आहेत। त्यामुळे हजारो महिला नाराज झाल्या असून ई-केवायसी न झाल्यामुळे सुमारे 1.5 लाख महिलांना निधी मिळाला नाहीये।